नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. भरधाव एसटी अपघात प्रकरणात चालकाची निर्दोष मुक्तता. भरधाव वेगाने निष्काळजीपणे एसटी बस चालवून दुचाकीस्वारकांना धडक देत गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने एसटी चालकाची निर्दोष मुक्तता केली आहे. हातकणंगले हद्दीत अंबर हॉटेलजवळ सांगली कोल्हापूर मार्गावर हा अपघात घडल्याचा आरोप होता. या प्रकरणात एसटी चालक मिलिंद सरवदे यांनी निष्काळजीपणे बस चालवून दुचाकीवरून जाणारे सुनील पाटील व त्यांच्या लहान मुलाला जोराची धडक दिल्याची फिर्याद हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्रात न्यायालयात सादर केले. या खटल्याची सुनावणी इचलकरंजी येथील न्यायालयात झाली. सुनावणी दरम्यान फिर्यादी, जखमी, साक्षीदार, पंच आणि पोलिसांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. मात्र साक्षीदारांच्या जबाबात तसेच पंचनाम्यात अनेक विसंगती आढळून आल्या. तसेच आरोपीनेच अपघात घडवल्याचे ठोस पुरावे समोर आले नाहीत. आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद सादर केला. सादर पुराव्यातील त्रुटी व संशयाच्या आधारे न्यायालयाने आरोपी मिलिंद सरवदे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात ॲडव्होकेट मुजावर यांना ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अजय मांढरे, अकील मुजावर, जयवंत घोरपडे, अल्फिया जमादार व काझिम जुमानी यांनी सहकार्य केले.